हॅलो फ्रेंड, इथं आपण वाटण करण्यासाठी सामान टाकलेलं आहे. भाजण्यासाठी कांदा, खोबरं, तीळ, टोमॅटो, अद्रक, लसूण इत्यादी वस्तू टाकलेल्या आहेत. आपल्याला करायची अंड्याची भाजी. इथं मी मीठ टाकून अंडे उकडायला टाकलेले आहेत. वाटण असं छान असं खमंग भाजून घेते. लाल असं भाजत आलेलं आहे. खोबरं आहे, तीळ आहे, अद्रक आहे, लसूण आहे, टोमॅटो आहे एक आणि कांदे आहेत 4. बऱ्यापैकी आपलं वाटण भाजत आलेलं आहे. अजून एक 5 मिनटं ठेवून आपण गार करायला ठेवूया. भाजलेलं आहे. आता मी खाली उतरून घेते गार करण्यासाठी. इथं खाली उतरून ठेवलेलं आहे. पाहून घे. ज्या आपल्या पातेल्यात भाजी करायची आहे ना, ते पातेलं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. इथं थोडासा कांदा चिरलेला आहे अर्धा फोडणीसाठी. इथं मी मिक्सरच्या भांड्यात वाटण सगळं काढलेलं आहे. तर आपले अंडे पण उकडून झालेले आहेत. अशा भेगा पडल्या की अंडे उकडून झालेले आहेत. पातेलं आपलं गरम झालेलं आहे. मी ते तेल टाकून घेतलेलं आहे जेवढं लागतं तेवढं. वाटणात थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता गार छान झालेलं आहे वाटण. आता मी मिक्सरला फिरवून घेते. आता तेल गरम झालेलं आहे. आता कांदा टाकून घेऊया तळण्यासाठी. इथं आपण मिक्सरच्या साहाय्याने वाटण करून घेतलेलं आहे बारीक. आता आपण वाटण टाकून घेऊया तेलामध्ये. वाटण टाकलेलं आहे भाजण्यासाठी. इथे घेतलेले मसाले, काळा मसाला घेतलाय, गरम मसाला घेतलाय, हळद घेतली आणि मीठ घेतलेलं आहे. आता ते आपण वाटणामध्ये टाकून घेऊया. आता हे मसाले आपण वाटणामध्ये टाकून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं असं. आता थोडंसं तेल सुटोस तर आपण वाटण भाजून घेऊया. आता हे आपण अंडे टाकून घेऊया त्याच्यामध्ये वाटणामध्ये. एकजीव करूया. एकजीव करून घेतलेला आहे. तर भाजीसाठी गरम पाणी ठेवलेलं आहे. आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे भाजीला. आता आपण गरम पाणी ओतून घेऊया जेवढं लागते तेवढं. ह्या पद्धतीची आपली अंड्याची भाजी झालेली आहे. आता थोडीशी उकळी मारू द्यायची आणि गॅस बंद करायची. खाण्यासाठी तयार राहील. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.